हॅलो एव्हरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण एका नवीन व्हिडिओला इथे सुरुवात करणार आहोत किंवा एका नवीन व्हिडिओ घेण्याचा इथे प्रयत्न आहे. तो म्हणजे बघा, आता सर्वांनी कंबाईनचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरणार आहेत. ती जागा कधी येतील, ती ॲडव्हर्टाईज कधी येईल किंवा ती जाहिरात कधी येईल याची आपण सर्वजण वाट बघत आहोत. परंतु लवकरच ती जाहिरातसुद्धा प्रकाशित होईल आणि जेणेकरून आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या 10 प्रकारच्या पोस्ट असतात त्या पोस्टमधली एक तरी पोस्ट आपलं स्वप्न असतं ते साध्य करण्याचा इथे प्रयत्न करूया. तर बघा, आज आपण जो काही व्हिडिओ बघणार आहोत, तुम्हाला इथे टायटल दिसतच असेल. बघा, इथे जे काही टायटल आहे काय आहे, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023. आता याचं हे टायटल काय आहे, गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. बघा, 2022च्या पूर्वी गट ब पूर्व परीक्षा ही वेगळी होती आणि गट क पूर्व परीक्षा ही वेगळी होती. परंतु 2023 पासून मात्र गट ब व गट क पूर्व परीक्षा ही कंबाईन एकत्रच घेण्यात येणार आहे. म्हणून 2023 पासून आता या परीक्षेचं नाव काय असेल, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023. बघा, हा पेपर आहे 30 एप्रिल 2023ला झालेला आहे. आता हे जे काही पेपर्स आहेत, हे जे काही आज आपण व्हिडिओ बघणार आहोत, या पेपरमध्ये आलेले जेवढे काही 20 गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. बरोबर, कारण भरपूर जणांना त्याच्यामध्ये डाऊट असतात, भरपूर जणांना ते सोडवता येत नाही आणि जरी सोडवता येत असेल तरी त्या वेळेत आपल्याला सोडवता येत नाही. त्यामुळे आपलं जो पेपरचे मार्क्स असतात ते कमी होत जातात. बरोबर, त्याच्यानुसार त्या मुलांना याचा फायदा व्हावा यासाठी आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. बघा, आता लक्ष द्या. तुम्हाला मी सांगितलं की 2023 पासून ही संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा ही एकत्रच होणार आहे आणि या परीक्षेपासून 2023 पासून गणित आणि बुद्धिमत्तेचे तब्बल 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे. बरोबर, त्याच्यामधले जे 10 प्रश्न असतील किंवा 11 प्रश्न असतील ते अंकगणिताचे असतील आणि उरलेले 10-11 प्रश्न जे असतील ते बुद्धिमत्ता ॲप्टिट्यूड या घटकाचे असतील. तर ते जे प्रश्न आहे त्यांचं एक्सप्लेनेशन आज आपण बघूया, ते कसे सोडवायचे हे पण बघूया. बघा, आता सर्वांनी लक्ष द्या. ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेत एकूण 20 प्रश्न असतील. तर सुरुवातीला 20 प्रश्न न देता त्यांनी डायरेक्ट 81 पासून प्रश्न जे आहेत ते स्टार्ट होतील. बघा, आता आपण 81 प्रश्नावर जाऊया. सर्वांनी लेक्चर बघत असताना वही पेन जवळ ठेवावं, जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या प्रश्नामध्ये अडचण असेल ते प्रश्न इथे तुम्हाला नोट करता येतील. बघा, इथे काय आहे, 57. अच्छा, ठीक आहे. 80. बघा, 80 पर्यंत तुम्हाला GS दिसत आहे आणि 81 पासून बघा इथे आता लक्ष द्या. 81 पासून जे कोणते क्वेश्चन्स असतील आपण ऑल क्लिअर करूया. बघा, आता 81 पासून ते 100 पर्यंत हे जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील. आता असं काही कंपल्सरी नाही की प्रश्न हे 81 पासूनच सुरू होतील. काही काही वेळेस प्रश्न हे पहिले 10 पण विचारतील, त्याच्यानंतर बाकीचं 90 जे प्रश्न असतील ते GS असेल आणि नंतर शेवटी 10 असतील किंवा मध्ये 10 असतील. असं काही नाही की सलग 81 किंवा सलग 20 प्रश्न असतील. बघा, पण इथे पेपरमध्ये सलग 20 प्रश्न असल्यामुळे आपण इथे बघूया. आता बघा, आता लक्ष द्या. काय आहे 81 नंबरचा प्रश्न, सर्वांना दिसत असेल. तो प्रश्न आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल. क्ष म्हणजे x, चौरस सेंटीमीटर असेल. त्या वर्तुळाचा परिघ x किंवा क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. वर्तुळाची परिघ दिलेला आहे का, नाही. वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे का, नाही. त्यांनी फक्त सांगितलं की क्षेत्रफळ एवढं असेल, परिघ एवढं असेल आणि मग याच्यावरनं आम्हाला सांगा की तुम्ही वर्तुळाची रेडियस, ज्याला आपण त्रिज्या म्हणतो, ती किती येईल. आता बघूया ती त्रिज्या काय आहे. सर्वात पहिल्यांदा सर्वांना माहीत असेल की क्षेत्रफळ कशाचं बघतोय आपण, वर्तुळ. वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असतं त्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे πr². बरोबर, आणि परिघ ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पेरिमीटर. पेरिमीटरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2πr. लक्षात आलं. आता त्यांनी काय केलं, क्षेत्रफळ सुद्धा x आहे आणि वर्तुळाचं परिघ सुद्धा x आहे. म्हणजे दोघं काय आहे, इक्वल टू आहे. जेवढं परिघ येणार आहे तेवढंच तुमचं क्षेत्रफळ सुद्धा येणार आहे. म्हणून बघा, मी याची मांडणी जी आहे ती πr² = 2πr अशा पद्धतीने केली, कारण जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच परिघ आहे. आता बघा, इकडे 2πr म्हणजे यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. हा पाय ज्यावेळेस इकडे जाईल त्यावेळेस तो भागाकार होईल, म्हणजे पाय काय होतील, कॅन्सल. म्हणून मी इथेच कॅन्सल करतो. बरोबर, आता बघा इथे काय आहे, r² म्हणजे तो r गुणिले r आहे आणि इथे काय आहे 2r. बरोबर, इकडे सुद्धा r गुणाकारच्या रूपात आहे, तिकडे जाताना तो भागाकार होईल म्हणजे एक r कट होऊन जाईल. आता काय उरलं,
2 r इज इक्वल टू 2 आणि r काय असतो रेडियस जी त्रिज्या मग त्रिज्या काय आली आपली 2 सेंटीमीटर आहे का ऑप्शनमध्ये हो आहे आलं लक्षात 2 सेंटीमीटर हे याचं उत्तर असेल जरी आपल्याला वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ दिलेलं नाही परंतु ते इक्वल टू आहे एवढी हिंट दिलेली आहे तेवढं पुरेसं आहे उत्तर काढण्यासाठी 2 सेंटीमीटर उत्तर आहे आपलं उत्तर आलेलं आहे बघा आता पुढचा क्वेश्चन ओके आता बघा काय आहे क्वेश्चन एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकले 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये त्याला तोटा होत आहे आता इथे एकदम सोपं गणित त्यांनी विचारलं आहे इथे आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो नफा आणि तोटामध्ये टक्केवारीचा ज्यावेळेस उल्लेख खूप जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो परंतु इथे फक्त रुपयांचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला जे उत्तर विचारलं आहे ते सुद्धा रुपयांमध्ये आपल्याला दिसतंय काय आहे एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यामुळे त्याला 60 रुपयाचा तोटा झाला तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती मला सांगा 60 रुपयाचा तोटा झाला कधी 2340 रुपयांना विकल्या मग 60 रुपयाचा फायदा कधी होईल ज्यावेळेस 2340 मध्ये आपण 60 काय करू प्लस करू मग लक्षात घ्या प्लस 60 किती आलं याचं उत्तर बघा 6 4 10 1 3 आणि 1 4 2400 आलं 15 शर्ट किती रुपयाला होते 2400 रुपयाला होते आपल्याला काय विचारलं प्रत्येक शर्टची खरेदी किंमत आता मला सांगा जर 15 शर्ट 2400 रुपयाला किंवा 2400 रुपयाला असेल तर एक शर्ट किती रुपयाला 1 गुणिले 2400 भागिले 15 2400 भागाकारला 15 15 एक 15 15 एक 15 15 15 सक 90 किती झाले 160 रुपये एक शर्ट किती रुपयाला येईल आपल्याला 160 आहे का ऑप्शनमध्ये समजलं 160 रुपयाला एक शर्ट येईल बघूया नेक्स्ट काय आहे बघा इथे सर्वांना लक्षात येत असेल 0.1 0.1 0.1 प्लस 0.02 आणि खाली सुद्धा 0.2 0.2 0.2 प्लस 0.04 अशा पद्धतीचं हे आहे मल्टिप्लिकेशन आहे 3 जणांमध्ये आणि मध्ये प्लसचं साईन आहे आता पहिल्यांदा आपण काय करू या तिघांची मल्टिप्लाय करून घेऊ येत आहे म्हणून ती मल्टिप्लाय इथे आपल्याला जमत आहे म्हणून मग आता पहिल्यांदा काय करू जो काही अंशस्थानी ज्या काही संख्या आहे त्यांचं पहिल्यांदा आपण करून घेऊया बघा आता 0.1 इंटू 0. आता बघा एकाचा घन म्हणजे तिथे क्यूब कारण ती संख्या त्या संख्येला 3 वेळा ज्यावेळेस गुणतो त्यावेळेस क्यूब असतो एकाचा क्यूब 1 आला आता पॉईंट द्यायचा आहे आपल्याला पॉईंट देताना गुणाकारामध्ये संख्या मोजायच्या पॉईंटच्या नंतर किती आहे 1 2 3 3 संख्या आहे म्हणजे 3 संख्यांच्या आधी पॉईंट जाईल इथे 1 लिहिला 0 0 याचं उत्तर काय आलं 0.001 आता प्लस यांचं करूया सेम करायचं 2चा क्यूब किती येईल 2 दुने 4 4 दुने 8 समजलं आणि बघा इथे किती पॉईंट आहे 1 2 3 4 5 6 ही एक संख्या आहे 2 3 4 5 आणि याच्या आधी पॉईंट आता यांची बेरीज करून घेऊया आपण फक्त अंशस्थानचं सर्वात पहिल्यांदा करत आहोत काय करायचं 0.00008 प्लस प्लस करत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणून 0.001 अंडरस्टँड 0.00108 अंशस्थानी काय आले 0.00108 आता आपण छेदस्थानी बघूया तीच प्रोसेस करायची आहे इथे सुद्धा तुम्हाला 2चा क्यूब किंवा घन विचारला आहे 8 आहे पॉईंट द्यायचा आहे 1 2 3 1 2 3 आलं आता प्लस 4चा घन 4 1 4 4 चौक 16 16 चौक 64 होतात इथे आला 64 आणि पॉईंट 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आता यांची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे ती सुद्धा बेरीज बघा 0.0064 प्लस 0. आलं आन्सर आपलं काय आलं इथे आता अंशस्थानी काय आलं 0.0018 आणि छेदस्थानी आलं 0.008064 आता या संख्या आपल्याला भागाकाराच्या रूपात मांडायच्या आहे तर बघा ते मांडायचे आहे आपल्याला
0.00108 अपॉन इथपर्यंत आलं. बघा इथे कोणता पॉईंट राहतोय का परत एकदा, कारण याच्यासाठी बघायचं असतं की आपल्याला जो काही आन्सर आहे ते बरोबर यायला पाहिजे, कारण थोडं जरी चुकलं तरी पॉईंटमध्ये आपली गडबड होऊन जाते. बघा इथे आपण लिहिलं आहे का 1 1 बरोबर 3 अंकांच्या आधी पॉईंट, त्याच्यानंतर 2 2 4 4 2 8 होतात. बघा इथे लिहिला आणि 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 हां इथे एक पॉईंट मिस होतोय आपल्याला. इथे बघा तुम्हाला सांगत असतो इथे एक पॉईंट मिस होतोय, बरोबर इथे एक पॉईंट. आता बघा फक्त आपल्याला एवढं करायचं आहे, बाकीचं सर्व व्यवस्थित आहे. बघूया आता. आता लक्ष द्या, इथपर्यंत लिहिलं आपण 0.000012345 6. आता इथे काय आहे 0.001.00108 आलं. आता बरोबर आलं उत्तर आपलं, बरोबर. आणि आता इथे सुद्धा इथे आपण बरोबर केलं आहे का 2 2 2 4 इथे बरोबर लिहिलेलं होतं आपण 0.8, कारण 2चा घन 8 आणि 3 अंकांच्या आधी, आणि 4चा जो काय आहे तो 64 होतो, आणि 3 अंकांच्या आधी 6 अंकांच्या आधी 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 इथपर्यंत आपण हे बरोबर केलेलं होतं, बरोबर. आणि याचं जे आन्सर येईल आता बघा 0. किती आलं 8064 आलं. आता आपण हे इथं लिहूया. इथं आपल्याला 1 पॉईंट किंवा 1 शून्य वाढवावं लागेल. समजलं मित्रांनो. आता बघा मला सांगा की पॉईंटच्या नंतर सारखेच अंक आहे इथे सुद्धा, आणि इथे सुद्धा पॉईंटच्या नंतर सारखेच अंक आहे. ज्यावेळेस पॉईंटच्या नंतर सारखेच अंक येतात त्यावेळेस पॉईंट काढून जो कोणता पूर्ण अंक असेल तो आपण लिहून घ्यावा. म्हणजे पूर्ण अंक काय येईल बघा 1008 भागिले 8064, बरोबर. 1008 भागिले 8064. आणि याला जर तुम्ही 8 ने 2 ने ज्यावेळेस भाग देऊ त्यावेळेस याचं फायनल आन्सर येईल आपलं 0.125, 0.125 हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. आपल्याला फक्त काय इथपर्यंत येणं हे गरजेचं होतं. मग हे कसं सोडवायचं हे तुम्हाला इथे दाखवलं. आपली चूक कशी होऊ शकते ते सुद्धा इथे आपण दाखवलं. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा, हे जे काही गणित असतात लवकरात लवकर सुटणारे असतात, कारण 1च तास असतो हे माहीत असतं आयोगाला. बघा तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 72 वर्ष. 7 वर्षापूर्वी हा घटक महत्त्वाचा आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते. तर त्यांचे आजचे वय किती, 3 जणांचे वय काढायचे आहे, कारण ऑप्शनमध्ये 3 3 3 3 आहे. आता बघा 7 वर्षापूर्वी नेहमी वयाचे गणित सोडवत असताना आपण ज्यावेळेस लेक्चरमध्ये तुम्ही बघितलंच असेल काय करायचं, इथे 7 वर्षापूर्वी इथे असं मांडून घ्यायचं 7 वर्षापूर्वी, आणि इथे आहे आज. 7 वर्षापूर्वी आणि आज. 7 वर्षापूर्वी किती आहे गुणोत्तर 4 6 7. ज्यावेळेस आपल्याला गुणोत्तर काढून टाकायचं असतं, गुणोत्तराचे जे 2 डॉट आहे ते काढून टाकायचे असतात, त्यावेळेस आपण तिथे काय करतो x मानतो, बरोबर. हे झालं 7 वर्षापूर्वी. आता मला सांगा आज काय असेल. जर 7 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीचं वय 35 असेल तर आज त्याचं वय काय असेल, तर आपण काय करू की 35 मध्ये 7 प्लस करू, 7 प्लस करू, म्हणजे 35 आणि 7 42, बरोबर. मग आता 7 वर्षापूर्वी यांचं हे वय होतं, आता यांच्यात 7 ॲड करायचे, म्हणजे याच्यात पण आपल्याला 4x प्लस 7 6x प्लस 7 आणि 7x प्लस हे झाले त्यांचे आजचे वय, बरोबर. आता या आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे बघा इथे 72. आजच्या वयाची बेरीज किती आहे 72. तर आता आपण यांची फक्त बेरीज करायची, इथे प्लस प्लस साईन टाकून. आता बघा अक्षरामध्ये अक्षर प्लस मायनस होईल, अंकामध्ये अंक. 6 4 10 10 7 17x प्लस 21 इज इक्वल टू किती आहे 72, बरोबर. 21 तिकडे जाताना मायनस होईल 17x, बरोबर. आणि 17 त्रिक 51. एक्स काय आला 3. आपल्याला काय विचारलंय बघा आजचे वय काढायचे. हे आपण काय मागितलं होतं 7 वर्षापूर्वीचं होतं. आता x3 आला इथे बघा, इथे किती आले 12, कारण x ची व्हॅल्यू टाकली. 6 त्रिक इथे आले 18 आणि 7 त्रिक इथे आले
21 हे कधीच होतं 7 वर्षापूर्वी, म्हणून हे लिहायचं असतं. आता आजवर येऊ आपण. आजवर 12 मध्ये जर 7 ऍड केले, काय 12 मध्ये जर आपण 7 ऍड केले तर किती होतात? 19. बरोबर, म्हणजे याचं जे वय आहे ते 19 आलं. 18 मध्ये आपल्याला 7 ऍड करायचे, किती झालं त्यांचं वय? 25. आणि 21 मध्ये 7 ऍड करायचे, किती झाले? 28. आहे का असा ऑप्शन? 19, 25 आणि 28. ओके, आलं लक्षात? 19, 25 आणि 28. बघा नेक्स्ट. एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 12% म्हणजे कर्जाचा जो दर आहे, दर नेहमी याच्यामध्ये असतो, टक्क्यामध्ये जो दर आहे तो किती आहे? 12%. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले. सरळ व्याज किती आलं? ₹5,400 आलं. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता बघा, सरळ व्याजचा फॉर्म्युला लेक्चरमध्ये जे जे उपस्थित असेल त्यांना माहीत असेल, आपण याच्यावर एक चॅप्टर घेतलेला आहे. तो सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे? PRT/100. PRT म्हणजे काय? रक्कम असेल, त्याच्यानंतर दर असेल, वर्ष असेल, भागिले 100. आता बघा, इथे सर्वांना फॉर्म्युला लिहून देतो, इथे जागा. हां ठीक आहे. PRT/100 इथपर्यंत आलं. आता P रक्कम दिलेली आहे का त्याने? नाही, रक्कम आपल्याला काय करायची आहे? आता रक्कम काढायची आहे आपल्याला. पण व्याज दिलेला आहे. व्याज किती आहे? ₹5,400. आणि हा जो फॉर्म्युला असतो हा व्याजाचाच फॉर्म्युला असतो. बरोबर, म्हणजे व्याजाच्या ठिकाणी आपण 5,400 लिहू शकतो. 5,400 बरोबर P काढायचा आहे आपल्याला. रेट किती आहे? 12. आणि T टाइम किती आहे? 3 years/100. इथपर्यंत लिहिलं. आता जो घटक इकडे भागाकाराच्या स्वरूपात आहे तो घटक तिकडे गुणाकारला जाईल, जो घटक इकडे गुणाकारला आहे तो तिकडे जाताना भागाकारला जाईल. 400 गुणिले 100, 12 गुणिले 3. आलं लक्षात? आता फक्त आपल्याला हे सोडवायचं आहे. इथे सोडवताना काय करायचं? मग आता जिथे जिथे भाग जातो बघा, 5400 किंवा 5,400ला 3 ने भाग जाईल. 12 ने सुद्धा जाईल. 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौपट्टीच्या 12 पंचे. ठीक आहे, 12 ने देण्यापेक्षा आपण 3 देऊ. 3 1 3. बरोबर, त्याच्यानंतर 3 1 3 उरले 2, 3 8 24, 1800 आले. बरोबर, त्याच्यानंतर याला बघा, 2 1 12, 2 9 18, 900 आले. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंच 10. इथे 450, याला पण 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 5 15. किती आले हे? 150. आणि हे किती आहे? 100. मग 150 गुणिले 100 आहे का? 15,000 उत्तर इथे आलं लक्षात? 15,000. आता इथे तुम्ही डायरेक्ट भाग द्या, कशाने भाग द्या? मी सर्वात पहिल्यांदा छोट्या छोट्या संख्येने भाग दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट भाग दिला किंवा डायरेक्ट जिथून जमत असेल, पण उत्तर किती आलं? 15,000 रुपये आहे. आपली रक्कम किती आली? 15,000 रुपये. ओके, काय आहे आता? 16,000 रुपये किमतीचं यंत्र आहे. त्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% लेस कमी होत आहे. प्रत्येक वर्षी काय होत आहे? 5% कमी होत आहे. यंत्राची किंमत 5% कमी होत आहे. तर 2 वर्षानंतर त्या यंत्राची किंमत किती? अशा पद्धतीने त्यांनी विचारलं आहे. आता आपण पहिल्या वर्षी यंत्राची किंमत किती होती ते पहिल्यांदा बघूया. पहिल्या वर्ष किती आहे यंत्र? 16,000 रुपये. याच्या 5% करा. 0 जाईल, 0 जाईल, 80. 16,000च्या 5% किती येतात? 800. आता काय होत आहे? 5%ने काय होत आहे? वाढते का कमी? कमी होत आहे. म्हणजे आपल्याला 16,000 मधून 800 वजा करावे लागतील. 16,000 वजा 800. ओके, आता बघा, इथे 0 0, त्याच्यानंतर इथे 10, 10तून 8 गेले, 2 5, किती आले? 15,200. ही पहिल्या वर्षी यंत्राची किंमत किती होती? 15,200. आता दुसऱ्या वर्षीची काढूया. परत एकदा 5%. 10 1, 26 2, 760. आता 15,200 मधून 760 आपल्याला लेस करावे लागतील. बघा, इथे 4 आले, त्याच्यानंतर इथे 1, इथे पण 4 आले. बरोबर, इथे 4,
एक 14,440 रुपये. काय उत्तर आलं? 14,440 आहे का? हो, समजलं. 14,440 रुपये त्या यंत्राचं 2 वर्षानंतरची किंमत. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10%, 25% वाढवले. सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? आता अशा वेळेस तुम्हाला इथे असं विचारलं का की आगगाडीचं भाडं किती आहे, अशा पद्धतीने काय विचारलं का? फक्त एक विचारलं की किती टक्क्यांनी वाढ झाली सुरुवातीच्या भाड्यापेक्षा. मग असं आपण पकडू की इथे जागा आहे आपल्याला. सुरुवातीला ते 100 रुपये होतं. त्याच्यानंतर आता काय झालं? 20% वाढवलं. म्हणजे पहिल्यांदा जे 20% वाढवलं त्यावेळेस भाडं किती झालं? 120 रुपये, कारण 20% वाढवलं. आता दुसऱ्या टायमाला त्यांनी काय केलं? 10% वाढवलं. नंतर किती? 25% वाढवलं. आता 120 होतं भाडं, ते नंतर 10% वाढलं. बरोबर. आता 120च्या 10%, 120च्या 10% झाले 12, आणि 120 मध्ये 12 वाढवले म्हणजे ते किती झाले? 132. आता हे 132ला काय केलंय त्यांनी? परत एकदा किती? 25%. म्हणजे काढा 132च्या 25% काढूया आपण. 25 चौक 100, 4 1 4, 4 3 12, 1 4 3 किती होता? 12. ते वाढवलेले आहेत म्हणून 132 मध्ये 33 प्लस करा. 3 2 5, 3 3 6, किती झाले? 165. सुरुवातीच्या भाड्यामध्ये किती वाढ झाली? सुरुवातीला 100 होते, नंतर किती झाले? 165. म्हणजे किती वाढ झाली? 65. आहे का? ओके. बघा आता इथे काय आहे? पदावली स्वरूपातले हे काही गणित आहे, जे गणिताच्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये जे काही घटक असतात त्यानुसार हे गणित विचारलं आहे. बघा -2 -3 मायनस मायनस प्लस होत असतात, आणि उत्तर जे प्लसमध्ये आलेलं असतं त्याला मायनसचं साईन द्यायचं असतं. म्हणून -2 -3 -5 इथपर्यंत आलं. आता गुणाकार 5 आणि 3 8. पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचा असतो. बॉडमस फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल. ब्रॅकेट, नंतर त्याच्यानंतर डिव्हिजन, त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करतो, ॲडिशन करतो आणि सबट्रॅक्शन करतो. म्हणून पहिल्यांदा कंस सोडून घेऊ. इथे 5, 5 आणि 3 8. इथे भागाकार आहे. परत एकदा -2 -3 किती आले? -5. आता यांचं उत्तर 6 आणि 4 होतात 10. त्याच्यानंतर परत एकदा भागाकार आहे, आणि इथे किती आहे? 7 5. ओके. इथे आपण कंस टाकूया. आलं लक्षात? आता बघा इथे जे काही इथे भागाकाराचं साईन आहे, इथे मी बघा -5 × 8 अपॉन -5. हेच मी अंशस्थानचं म्हणतोय, हेच मी अशा पद्धतीने लिहिलं. काय होईल? कॅन्सल होऊन जातील. म्हणजे वर किती उरतात? 8 उरतात भागिले. हे पण त्याच पद्धतीने लिहू. -10 -12. ज्यावेळेस भागाकारामध्ये दोन्ही ठिकाणी मायनसचं साईन असतं त्यावेळेस ते निघून जातं. म्हणून 2 पंचे 10 आणि 2 सक 12. किती आलं त्याचं उत्तर? 5/6. आता याचं सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे आपल्याला. काय करावं लागेल? 8 × 6/5, कारण तो भागाकार आहे तो तिकडे जाताना. आता याचं 8 सक 48 भागिले 5, आणि यांचं आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. बघा आता इथे आपण जेवढे काही साईन आहे तेवढे दिलेले आहेत. 5 1 5, 5 9 45 होतात. उरतात किती? 3.2, आणि 5 सक किती होतात? 30. किती आलं उत्तर? 9.6. ओके. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती? बघा अशाच टाईपचं गणित आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. सेम टू सेम, फक्त अंक बदललेले आहेत. काय करावं लागेल याच्या वेळेस? भरपूर जणांना हा घटक अवघड जातो. आता बघा 19व्या डावात किती आहे? 98 धावा करतो. सुरुवातीला काय करा तुम्ही? 98 लिहून घ्या. लिहून घेतले 98. आता सरासरी काय होत आहे? वाढते आहे. इथे काय करा? वजाचं साईन द्या. ज्यावेळेस वाढते असतं त्यावेळेस वजाचं साईन द्या, इथे वजा. आणि मग काय करा? डाव, बरोबर, 19वे डाव आणि सरासरी कितीने वाढते त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. बरोबर, म्हणजे 19 × 4 तुम्हाला किती असतील? 76. हे इथे लिहा.
इथे मी लिहितो 19 गुणिले 4. यांची सबट्रॅक्शन पहिल्यांदा करून घ्या. 8तून 6 झाले 2, 9तून 7 गेले 2. आता ही सरासरी कधीची आहे रे? ही सरासरी 18 डावाची आहे. 18 डावांची सरासरी किती आली? 22. 18 डाव यांची सरासरी किती आली? 22. पण 19व्या डावामध्ये त्याने 98 धावा केल्यानंतर सरासरी काय होते? 4 ने वाढते. म्हणजे 22 मध्ये आपल्याला काय करावं लागतील? 4 प्लस करावे लागतील. 22 प्लस 4 आलं 26. बघा इथे 22 पण ऑप्शन आहे पहिलं, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे घाईगडबडीत आपण 22 लिहू शकतो, परंतु उत्तर काय आहे आपलं? 26, कारण 4 ने वाढते. इथे फक्त काय करायचं? सरासरी वाढते म्हटल्यावर इथे मायनस करा, आणि ज्यावेळेस सरासरी कमी होणार असेल इथे प्लस करा. ओके. नेक्स्ट, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? बघा वर्तुळाच्या क्षेत्रफळावर 2 गणित आपण इथे बघत आहोत एकाच पेपरमध्ये. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे 3 वर्तुळ आहे. किती? 3 वर्तुळ आहे. त्या प्रत्येकाचं क्षेत्रफळ 3, 4, 12 अशा पद्धतीने आहे, आणि इज इक्वल टू एका पर्टिक्युलर वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. बघा याची मांडणी. मी पर्टिक्युलर वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया r वर्ग लिहितो. लक्षात आलं? आता 3 वर्तुळ, इथे पाया गुणिले आपण ज्यावेळेस वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बघितला? पाया r वर्ग, बरोबर, तो इथं लिहिला. आता पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे? त्रिज्या काय आहे? 3. मग आता 3चा वर्ग किती झाले? ते 9. बेरजे इतके आहे म्हणून इथं प्लस. आता दुसरा वर्तुळ बघेल. बघा 4चा वर्ग किती आहे? 16. म्हणजे इथे पाया गुणिले 16 प्लस आता काय आहे? 12 म्हणजे पाया गुणिले 144, 144 इथपर्यंत आलं. आता बघा मी काय करतो, हा जो पाया r वर्ग आहे हा तसाच लिहितो, आणि इथला जो पाया आहे, सर्व ठिकाणी पाया आहे, तो कॉमन काढून घेतो, आणि इथे असं लिहितो 9 अधिक 16 अधिक 144. आलं लक्षात? आता हा पाया इकडे गुणाकारला आहे, तो तिकडे जाताना भागाकारला होईल, म्हणजे दोघं पाया कॅन्सल. r स्क्वेअर इज इक्वल टू 9 आणि 16 होतात 25, 144 आणि 25 169. 169 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 13. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या, त्यांनी तेच विचारलं, त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल? 13. आता इथून जे काही गणितं चालू होतील याच्यात बुद्धिमत्ता जास्तीत जास्त असेल. बघा आता आपण जे 81 ते 90 जे गणित बघितले ते अंकगणिताचे क्वेश्चन्स होते सर्व, बरोबर. आता बघा इथे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स आहे. काय आहे 91 नंबरचा प्रश्न? बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? एक फ्लॅक्च्युअल प्रश्न आहे, ज्याला माहीत असेल त्यांनी लिहून टाका. त्याचं उत्तर 204 आहे, परंतु ते कसं आलं ते आपण बघूया. आता सर्वांना माहीत असेल हा असतो, बघा इथे आहे जागा आपल्याला, बुद्धिबळाचा पट. हा स्क्वेअर असतो. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे असे 8 कप्पे असतात, आणि इथे सुद्धा 8. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे एक आपण वाढवूया. हा आपला बुद्धिबळाचा पट असतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एकूण चौरस किती असतात. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 आहे. 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आपल्याला काय विचारलं आहे? चौरस. चौरस म्हणजे काय की ज्याचे काही चारी बाजू असतात त्या सर्व सारख्या असतात. कारण चौकोन म्हणजे चौरस नसतो. चौकोन म्हणजे कोणतीही आकृती की ज्याला 4 कोन आहे, फक्त 4 कोन, मग ती कशाही पद्धतीची असू द्या. आयत सुद्धा चौकोन असतो, परंतु चौरस म्हणजे चारही बाजू ज्या असतात त्या सारख्या पाहिजे. म्हणजे बघा हे जे पट आपल्याला दिसतात, हे जे स्क्वेअर, ते सारखे असतात, म्हणून आपल्याला त्यांची संख्या इथे मोजायला लावली. आता त्यांची संख्या कशी मोजायची बघा. 8 7 6 5 4 3 2. आता काय करा, 8 गुणिले 8 म्हणजे 8चा वर्ग अधिक 7 गुणिले 7 7चा वर्ग, अशा पद्धतीने चालू द्या. 5चा वर्ग, त्याच्यानंतर येतो 4चा वर्ग,
त्याच्यानंतर आपण घेऊ 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1ला कोणी संख्या आहे काही तिथे नाही, 1 सर्व ठिकाणी कॉमन आहे म्हणजे तो इथं 1 लिहिला. आता फक्त एवढ्यांची जी बेरीज आहे ती बेरीज इथं लिहायची. 8चं आहे 64 बरोबर, प्लस करूया 7 7 49 होतात, त्यानंतर 6 6 36 होतात, 5 5 25 बरोबर, 16 इथं किती आले 9, किती आले 4 आणि 1 बरोबर. इथपर्यंत दिसतंय सर्वांना व्यवस्थित. आता बघा 9 4 13, 13 आणि 6 होतात 19, 19 आणि 5 24, 24 आणि 6 30, 30 आणि 9 39, 39 आणि 1 40 होतात, 40 आणि 4 44, वर 4 आले, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 16, 16 आणि 4 20. आलं का याचं उत्तर 204. कसं आलं, अशा पद्धतीने आलं 204. किती चौरस असतात बुद्धिबळाच्या पाट्यावर 204. आता तुम्हाला असं जरी विचारलं, अशा पद्धतीचे एक डायग्राम काढून दिले आणि त्याच्यात जरी विचारलं किती चौरस येतील तर अशाच पद्धतीने मोजायचं. इकडे 8, इकडे अंक लिहून घ्यायचे, इकडे पण अंक लिहून घ्यायचे आणि त्यांचा स्क्वेअर करायचा. आता सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. काय शोधायचं आपल्याला, चुकीचं पद. म्हणजे या बाकीच्या सर्व संख्यांचा संबंध एकमेकांशी काहीतरी आहे किंवा एकमेकांशी त्या काहीतरी मॅच करतात, परंतु एक संख्या आहे की जी त्यांच्यामध्ये बसत नाही, ऑड मॅन आउट आहे. आता बघा इथे एक साधं लॉजिक आहे. इथे 15 21 24 30 32 39 51. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ज्या संख्यांची बेरीज ही 3च्या पाड्यात येते त्या संख्यांना 3ने भाग जातो. ज्या संख्यांची बेरीज 3च्या पाड्यात येते त्या संख्यांना 3ने भाग. 5 आणि 6 म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. बघा 15ला जातो, 21ला जातो, 24ला जातो, 30ला जातो, 39ला जातो आणि 51ला जातो. परंतु 32ला मात्र 3ने भाग जात नाही. 32ला मात्र 3ने भाग जात नाही म्हणून ती संख्या काय आली, ऑड मॅन आउट. म्हणजे 32 काय आहे, ऑड मॅन. अशा पद्धतीचं एक गणित असतंच, अनुमाने आणि विधाने, त्याची पण तयारी ठेवायची. काय आहे, सर्व शिक्षक कलाकार आहेत. आता लक्ष द्या, हे इथे मी शिक्षक लिहितो, शिक्षक. सर्व शिक्षक म्हणजे सर्व वर्तुळ हा कलाकाराच्या वर्तुळामध्ये आहे. बघा सर्व शिक्षक कलाकार आहेत. काय करायचं, ज्यावेळेस सर्व येतात त्यावेळेस पहिला जो व्यक्ती असतो किंवा पहिला घटक हा मध्ये लिहायचा आणि दुसरा घटक हा बाहेर लिहायचा. काही कलाकार आनंदी आहेत, काहीच कलाकार आनंदित आहेत. सर्व कलाकार आनंदित आहेत का, नाही. म्हणून इथं मी लिहितो आनंदीचं सर्कल. बघा याच्यातला एवढेच कलाकार आनंदित आहे, जेवढा आपण डार्क केला आहे तेवढेच कलाकार आनंदी दिसत आहेत. सर्व कलाकार आनंदी दिसत आहे का, नाही. आता त्याच्यावरून आपल्याला इथे विधानं दिली आहेत. काय आहे पहिलं विधान, सर्व शिक्षक आनंदी राहतात. आता शिक्षकाचा आणि आनंदीचा इथे संबंध दिसतोय का, नाही. विधान चुकलं. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. जे आनंदी राहतात सर्व कलाकार दिसत आहे का, एवढेच आनंदी कलाकार आहे, बाकीचे आनंदी नाही आहे कलाकार, म्हणून हे सुद्धा विधान त्याच्याशी मॅच करत नाही. म्हणजे आपलं काय आहे, कडा हे दोन्ही विधानं काय आहेत, असत्य आहेत. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. बघा वयावर दुसरा प्रश्न आपण बघतोय. आता वयवारी हा जो घटक आहे हा घटक गणितामध्ये सुद्धा मोडला जातो आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा मोडला जातो. म्हणून वयवारी हा जो घटक आहे तुम्हाला बघा गणिताच्या पण पुस्तकात दिसेल आणि बुद्धिमत्तेच्या पण पुस्तकात दिसेल. इथे सुद्धा आयोगाने तशाच पद्धतीने तुम्हाला विचारलं आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट, तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट व त्यांचे एकूण वय 66. एकूण म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे, इथे लक्ष ठेवा, अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती. 3 कॉलम करूया. आई, अंकिता आणि भाऊ. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे कोणाच्या, अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आई आहे. म्हणजे जर अंकिता x असेल तर आई 2.5x म्हणजे 2.5x. तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. कोण, अंकिताच्या आईचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे भावाच्या वयाच्या 4 पट ही आई आहे. म्हणजे भावाच्या वयाला जर 4ने भागाकार केला, बरोबर, तर आईच्या वयाला जर 4ने भागाकार केला तर भावाचं वय येईल, बरोबर. म्हणजे 2.5x/4. इथे इंटू 4 करा किंवा इथे भागाकारला 4 करा, तेच उत्तर येईल.
आता काय, यांची सगळ्यांची बेरीज दिली का आपल्याला? हो, 66 वर्ष ही सगळ्यांची बेरीज आहे. आता फक्त ती बेरीज करूया आपण. x प्लस 2.5x प्लस 2.5x अपॉन 4. बघा हा 4 पूर्ण ठिकाणी 4 नाही, फक्त इथेच 4 आहे आणि इथे किती आहे? 66. बरोबर. आता 2.5x आणि x किती झाले? 3.5x. इथपर्यंत लिहिलं. आता आपल्याला छेद जो आहे तो समान करायचा आहे. हा 4 जो आहे तो इकडे गुणाकारला जाईल. बरोबर. 3.5x गुणिले 4 याचं उत्तर बघूया. 35 दुने 70 होता, 70 दुने 140 होता, म्हणजे तो किती आला? 14x. 35x 3.5x गुणिले 4 प्लस 2.5x आणि आता 4 येईल सर्वांच्या खाली. आता हा 4 इकडे भागाकारला आहे, तिकडे जाताना तो गुणाकार. मग तुम्ही म्हणाल सर इथूनच तुम्ही गुणाकार का नाही केला? कारण ही संख्या वेगळी आहे. ही संख्या जोपर्यंत या संख्यांना भागाकार होत नाही तोपर्यंत तो 4 तिकडे गुणाकारला जात नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि हे दोघांची बेरीज करूया. 14 आणि 2.5 16.5. हा 4 तिकडे जाईल. 66 गुणिले 4 6 चौक 24, 2 6 चौक 24 आणि 2 26. किती आले? 264. x तसाच राहील. 264 भागाकार 16.5 येतील. बरोबर. आता एका अंकाच्या आधी पॉईंट आहे म्हणून वर काय करा? एक शून्य वाढवा. आता फक्त आपल्याला हे काय आहे हे सोडवायचं आहे. बघा यांना जर आपण 5ने भाग देणं आपल्याला सोपं आहे. 5 त्रिक 15, त्याच्यानंतर इथे 1 येते 5 त्रिक 15, 5 5 इथे होता 25, त्याच्यानंतर 5 दुने 10, 4 5 8 40, इथे 33 आहे, इथे 528 आहे. परत एकदा 3ने भाग देऊ. 3 1 3 3 1 3, परत 3 1 3 इथे होतात 2, 3 7 21, 3 6 18. किती आहे इथं? 176 अपॉन 11. याला डायरेक्ट आपण 11ने भाग जाऊ शकतो. 11 1 11, 11 1 11, इकडे 6, 11 6 66. बघा x काय आला? x ची व्हॅल्यू काय आली? 16. आता आपल्याला काय विचारलं आहे? अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती? अंकिताचा भाऊ आपण किती मानलेला होता? 2.5x. बरोबर. आणि भागिले 4. आता भाऊचं बघा, इथे लिहतो मी. बघा इथे लिहितोय 2.5. एक्सच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? 16 पुट करायचं आहे आणि इथे 4 आलं. 4 1 4, 4 चौक 16. बरोबर. 2.5 गुणिले 4 उत्तर काय आलं? 10. 2.5 गुणिले 4 उत्तर आलं 10. पण ते भावाचं आजचं वय झालं. आपल्याला काय विचारलंय? भावाचं 2 वर्षानंतरचं वय. 2 वर्षानंतर किती आले? 12. बघा इथे ऑप्शनमध्ये 10 पण आहे. तेवढं पण फक्त केअर करा. म्हणून मी याला जास्त सर्कल केलेलं आहे की काय विचारलं आहे. अशा पद्धतीने फक्त ती मांडणी करायची होती. लक्षात ठेवा, गणित जेवढं मोठं दिसतं तेवढं ते पटकन सुटणार असतं. आता त्याचं हे परफेक्ट एक्झाम्पल आहे. बघा आता ते एक्झाम्पल कसं आहे. सर्वात पहिल्यांदा काय आहे इथे फोकस करायचा. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला काढायचं काय आहे. आपण जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यात वाचण्यात वेळ जाण्यापेक्षा फक्त प्रश्न काय आहे हे बघूया. जीच्या उजवीकडे कोण बसले आहे एवढंच विचारलं आहे. काय? जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. आता इथे बघा काय ABCD EFGH एका भिंतीवर बसले आहे. त्या सर्वांचे तोंड कुठे आहे? पूर्वेकडे. बघा पूर्व साईड ही असते. आपण ज्यावेळेस पेपरमध्ये असतो त्यावेळेस आपली जो उजवा बाजू असतो, उजवी बाजू तिथे पूर्व साईड म्हणजे इकडे तोंड करून बसलेला आहे. C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे, परंतु तो कुठे आहे? इकडे. इकडे माहीत आहे का? नाही. कारण एकूण किती आहे? 1 2 3 4 5 6 7 जण आहे. बरोबर. 7 जण. B हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी E आहे. आता B हा इकडे आहे की इकडे आहे ते पण माहीत नाही. G हा E आणि F च्या मध्यात आहे. ओके. आपल्याला Gच्या जवळचं काहीतरी प्रश्न आलेला आहे. Gच्या जवळचा प्रश्न आहे काय? G हा E आणि F च्या मध्यात आहे. म्हणजे इथे कुठेतरी इथं G असेल तर इथे E असेल, इथे F असेल. इथपर्यंत आलं. मी अजून पूर्ण गणित सोडवलेलं नाही, फक्त तुम्हाला सांगतो. मग मला Gच्या वर प्रश्न विचारला आहे काय? Gच्या उजवीकडे कोण बसले आहे. Gच्या उजवीकडे एक तर F असेल किंवा E असेल. बरोबर. आता ऑप्शनमध्ये बघा ACDF. काय येईल याचं उत्तर? F. काहीच गरज नाही पूर्ण गणित सोडवण्याची, कारण एकच तास असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं एक्झाम्पल डिझाईन केलेलं असतं. म्हणून पूर्वेकडे तोंड केलं आणि मग सगळ्यांची अरेंजमेंट केली. काहीच नाही. Gच्या उजवीकडे कोण आहे? F आहे. कारण E असता, E पण ऑप्शनमध्ये असतात तर मात्र अरेंजमेंट आपल्याला पूर्ण करावी लागली असते. म्हणून मी काय सांगितलं आधी प्रश्न वाचा काय आहे. बघा
एकदम मोठं गणित होतं परंतु लगेच सुटलं गेलं. कॅलेंडरवर आधारित एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. 2016 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योगा दिन. योगा दिन असतो 21 जून. जर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस तो आहे 28 फेब्रुवारी, बरोबर, 28 फेब्रुवारी. आणि आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जून. बघा आता हे पण माहीत पाहिजे विज्ञान दिन. आता आपण ज्यावेळेस GSचा अभ्यास करतो त्यावेळेस कॅलेंडरचा अभ्यास करताना आपण याचा अभ्यास करतोच. म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी आणि योगा दिन 21 जून. आता त्यांनी काय सांगितलं की 2016 हे लीप वर्ष आहे. कारण वर्षाला जर 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतं. 2016 आंतरराष्ट्रीय योगा दिन काय आहे? मंगळवारी. तर त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? आता आधी फेब्रुवारी होता आणि फेब्रुवारी आधी विचारलं, नंतरचं आधी दिलेलं आहे. म्हणजे 21 जूनला कोणता वार आहे तो दिलेला आहे आणि आपल्याला मागचं काढायचं आहे फेब्रुवारीचं. आता आपण बघा, फेब्रुवारीचे 28 फेब्रुवारीपर्यंत दिवस झाले. आता किती फेब्रुवारीचे दिवस किती उरले? एक दिवस उरला, कारण लीप वर्ष आहे, 29 दिवस आहे. म्हणून बघा आता इथे फेब्रुवारीचा एक दिवस लक्षात आलं. त्याच्यानंतर मार्चचे 31, एप्रिल, मे आणि जून. जून कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला? पूर्ण 30 जूनपर्यंत जायचं आहे का? नाही, फक्त 21 जूनपर्यंत बघायचं आहे. इथे 21 लिहिलं. यांची प्लस करा पहिल्यांदा. 1 2 3 4 4 लिहिले आपण. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 9 2 11, 114 आले. ह्या 114ला 7ने भागाकार करा. आता बघा, भागाकार करत असताना काय करायचं? 7 1 7, 7 1 7, इथे 1 लिहिला, परत येते 4, 7 सकम 42. किती होते? इथे 44 होते, 7 सकम 42. बाकी किती आली? 2 बाकी आली. इथे नेहमी कॅलेंडरमध्ये 7ने ज्यावेळेस भागाकार करतो त्यावेळेस बाकीवर फोकस करायचा, भागाकारावर फोकस नाही करायचा. म्हणून बाकी किती आली? 2. समजलं? 2 बाकी आली. आता आपल्याला समोरचं दिलेलं होतं म्हणजे पुढच्या महिन्यातले दिवस दिलेले होते. आता आपल्याला मागे यायचं आहे, म्हणून जो काही वार आहे त्या वारमधून 2 वजा करा. मंगळवारमधून जर आपण 2 वजा केले, मंगळवारमधून 2 वजा केले तर सोमवार येतो. सोमवारमधून परत एकदा मागं गेलं तर किती येतो? रविवार. आहे का इथे उत्तर? एवढंच करायचं आहे. समजा तुम्हाला 28 फेब्रुवारीला मंगळवार दिलेला असेल आणि 21 जूनला कोणता वार असेल असं जर विचारलं तर 2 तिकडे प्लस करा. आलं लक्षात? कारण पुढचं विचारलं आहे तर प्लस करा, मागचं विचारलं असेल तर मायनस करा. मंगळवारमधून आपण काय करायचे? वजा 2 करायचे. 1 वजा केला तर सोमवार, दुसरा वजा केला तर रविवार. आलं? ऑप्शन होता रविवार. हे आहे. बघा इथेच करूया आपण हे गणित. काय आहे? 4 5 8 13 14 17 22 आणि डॅश 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 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? म्हणजे त्यांनी असं विचारलं की तुम्ही ती सिरीज जी आहे ती सतत चालू ठेवा, पण खालील पर्यायांमध्ये अशी कोणती संख्या आहे की जे त्या सिरीजमध्ये प्रॉपर बसत नाही? तर आता आपण इथे बघूया कसं करायचं. बघा इथे मी लिहितो 4 आहे, 5 आहे, 8 13 14 17 आणि 22 इथपर्यंत येईल. बघा आता या दोघांमध्ये जो गॅप आहे तो कितीचा आहे? 1चा. 5 आणि 8 मध्ये 3चा. 8 आणि 13 मध्ये 5चा. आलं लक्षात? आता 13 आणि 14 मध्ये परत 1चा, याच्यामध्ये परत 3चा, याच्यामध्ये परत 5चा. म्हणजे बघा काय होत आहे? 1 3 5 1 3 5 अशा पद्धतीने. म्हणजे आता जो पुढचा डिफरन्स असेल तो परत एकदा 1 3 5चा असेल. म्हणजे इथे जे काही असेल ते 23 येईल. 1चा डिफरन्स आहे. बघा इथे कुठे 23 दिसतोय का? नाही. म्हणजे 23 जर दिसला असता तर लगेच आपण तिथून इलिमिनेट करायला असतं, कारण कोणती संख्या राहणार नाही असं विचारलं. 23 मध्ये परत एकदा आपल्याला 3 मिळवायचे. किती येतात? 26. आहे का इथे? नाही. परत एकदा याच्यामध्ये 5 मिळवा. 26 आणि 5 होतात 31. 26 आणि 5 किती होता? 31. 31 इथे सिरीजमध्ये आहे म्हणजे ऑप्शन राहणार नाही. आपल्याला कोणती नाही हे विचारलं. आता 31 बघा इथे लिहितो मी. परत एकदा 1ची सिरीज. 31 आणि 1 32. 32 पण बसतोय. आहे की इथे 32? तो पण काढून टाका. त्याच्यानंतर 32 मध्ये 3 प्लस करा. 32 आणि 3 35. 35 आहे का? हो आहे. तो पण काढून टाका. उरलं काय? 33. म्हणजे तुमचं ऑप्शन काय आहे? 33. कोणती संख्या राहणार नाही हे विचारलं आहे.
जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? अपरावर्तित म्हणजे काय? इथे लगेच वाचून घ्या, रिमेन अनचेंज, म्हणजे किती अक्षर हे आपली जागा बदलणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. बघा आता मी काय करेल, हे अनआयडेंटिफाईड जो काही शब्द आहे तो शब्द इंग्रजी वर्णमालेनुसार त्याचा क्रम लावेल. आता बघा तो कसा आहे, इथे मी लिहितो पहिल्यांदा तो पूर्ण शब्द अनआयडेंटिफाईड. आलं, अनआयडेंटिफाईड हा शब्द मी लिहिला. आता या शब्दाची अरेंजमेंट मी ABCD नुसार लावतो. मग सर्वात पहिल्यांदा A B C नाही दिसत आहे, D दिसतोय. D पहिल्यांदा लिहून घेऊ, D दोनदा D आहे. ओके, आता ABCD D E अजून आहे का E? हो. आता काय F, किती F? एकच F आहे. EF, आता G नाही, H नाही, I आहे. किती I आहे? 1 2 3 प्रकारे I. आता काय आहे? J K L M N O P Q R S T, बरोबर. इथं अजून काही N, N अजून एका ठिकाणी N आहे. एका ठिकाणी N आहे, 2 N आहे बघा इथे आणि इथे. O P Q R S T आहे आणि U. झाले, सर्व अक्षरं झाले. आता त्यांनी काय विचारलं की किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील, म्हणजे किती अक्षरं आपली जागा बदलणार नाही. बघा D इथे दिसतोय का? नाही. इथे दिसतोय का? E नाही. इथे E, इथं E, इथं F, इथं I, इथं I. बघा इथे I दिसतोय, म्हणजे I ची जी जागा आहे ती चेंज झाली का? नाही. अजून कुठे? N नाही, N नाही, N नाही, नाही. म्हणजे किती अक्षरांची स्थिती रिमेन अनचेंज आहे? फक्त एका. आलं लक्षात? फक्त एका अक्षराची स्थिती जी काय आहे ती अनचेंज राहणार आहे. नेक्स्ट. ओके, दिशेवर गणित आहे, थोडी वर जागा ठेवूया जेणेकरून वर आपण सोडवूया. दिशेचं सुद्धा गणित विचारलं जातं. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालते, इथं मी एक डॉट देतो म्हणजे तिथून आपल्याला दिशा ठरवता येईल. पूर्वेकडे म्हणजे इकडच्या साईडला किती अंतर? काही अंतर जाते, किती पण द्या. ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. इकडे जात असताना डावी बाजू वरची, वरच्या बाजूला 90 अंशात म्हणजे काटकोनामध्ये वळते, 90 अंशात वळते व नंतर ती 50 मीटर चालते, बरोबर. म्हणजे वर जाताना ती किती मीटर चालत आहे? आलं का लक्षात? 50 मीटर चालते. आता तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीमध्ये वळते, म्हणजे ती वर चालत आहे, उजव्या बाजूला 135. बघा ती जर इकडे वळली, अशा पद्धतीने वळली तर ते 90 येईल. पूर्ण खाली वळली ते 180 येईल, म्हणजे 180 आणि 90 मध्ये 135 असतात, म्हणजे ती अशा पद्धतीने वळली. बघा इथे जे आहे ते 135 डिग्री 135 डिग्रीमध्ये ती वळली आणि काय आले? 15 मीटर काय होते, ती पुढे रन करते, चालते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देशित करते? मला सांगा, ही कोणती दिशा आहे? आग्नेय. आता आग्नेयकडे जात आहे तर डावी बाजू म्हणजे याच्या इकडच्या साईडला कोणती दिशा असेल? आहे का ऑप्शन? ओके, फर्स्ट ऑप्शन ईशान्य. आलं लक्षात? अशा पद्धतीचं हे गणित. 135 डिग्री समजली पाहिजे, डावी उजवी बाजू समजली पाहिजे. आता लास्ट बघा, आता लास्ट एक्झाम्पल, व्हेन आकृतीचं दुसरं एक्झाम्पल आपण इथे बघतोय. 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणती पर्याय व्हेन आकृती अचूकपणे दर्शवतो? 3 सर्कल आहे, काही भाग त्यांचा एकमेकांमध्ये अडकलेला आहे. आता पहिलं ऑप्शन बघा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. आता मला सांगा, इतिहासामध्ये भूगोल आहे का? नाही. भूगोलामध्ये नागरिकशास्त्र आहे का? नाही. हे सगळे विषय आहे आणि हे सगळे विषय काय आहे? डिफरंट आहे. आता तुम्ही म्हणाल, ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, मी इतिहासाचा पण उल्लेख भूगोलामध्ये आहे, भूगोलाचा नागरिक, त्याचा इथे नसतो. इथे काय आहे? एक सब्जेक्ट आहे, सब्जेक्टनुसार घ्या तुम्ही. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे तिघं सब्जेक्ट काय आहे? वेगळे आहे, विषयांचे नावं आहे. म्हणजे ऑप्शन येईल तिथे? येईल का? नाही. भारत, आशिया, युरोप. आता याचा जो सर्कल पाहिजे होता, याचा सर्कल कसा पाहिजे होता? अशा पद्धतीने. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. याचा सर्कल कशा पद्धतीने पाहिजे होता? भारत, आशिया आणि युरोप. बघा आशिया असा खंड आहे, त्याच्यामध्ये भारत आहे आणि युरोप एक खंड आहे, बरोबर. म्हणजे तो इथे मॅच होतो का? तो सुद्धा नाही. इथे बघा, फुले, सुवासिक, पांढरा. आता बघा, काही फुले
इथे सुवासिक आणि इथे व्हाईट पांढरा. काही फुले पांढरे पण आहेत आणि काही फुले सुवासिक पण आहेत. होऊ शकतं असं, काही फुले पांढरे पण असतील, काही सुवासिक पण असतील, पण जे पांढरे असतील ते सुवासिकच असतील असं नाही, आणि जे सुवासिक असतील ते पांढरे असतील असं सुद्धा नाही. अशा पद्धतीने म्हणून याचा जो काही पर्याय असेल तो काय आहे, फुल सुवासिक आणि पांढरा. आता तुम्ही म्हणाल हा जो काही चौथा ऑप्शन आहे कप, बशी, चहा, हा सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो. पण आता बघा इथे समजा आपण चहा लिहिला, काही चहा कपात आहे आणि काही चहा बशीत आहे, बरोबर. बघा हा सुद्धा ऑप्शन येऊ शकतो तिथे, परंतु मात्र आयोगाने इथे उत्तर देत असताना फुले सुवासिक पांढरा अशा पद्धतीचं हे उत्तर दिलेलं आहे. म्हणून आणि तुम्ही जरी इथून गेले आणि इथपर्यंत आले, तुमचं उत्तर आलं तरी तुमचं आन्सर येऊन जातं. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन तिथे येणार नाही. आयोगाने उत्तर जे काय दिलेलं आहे ते आपल्याला अंतिम मानावं लागतं, फुले सुवासिक आणि पांढरे. बघा सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीनच उपक्रमला इथे सुरुवात केलेली आहे, तो म्हणजे की PYQचं ॲनालिसिस, बरोबर. आज आपण जी सुरुवात केलेली होती 2023च्या, आपण पूर्वे म्हणजे मागे जाणार आहोत 22-21पर्यंत. तर कंबाईनच्या दृष्टीने जेवढे जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन यूट्यूबवर टाकता येतील तेवढा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल की जेणेकरून कंबाईनचा फॉर्म भरणाऱ्या मुलांना या गणिताच्या 20 प्रश्नांमध्ये साधारणतः 15 ते 16 मार्क हे पडले पाहिजेत, बरोबर. तर बघा आजचं जे काही लेक्चर आहे, आपण 10 बुद्धिमत्तेचे बघितले आणि 10 गणिताचे बघितले. ते एक्सप्लेनेशन तुम्हाला मी इथे सोडवून दिलेलं आहे. ज्यांचा कोणाचा काही डाऊट असेल त्या पेपरमध्ये त्यांना एक्सप्लेनेशन समजून तो डाऊट क्लिअर झाला असेल. आता मला सांगा की तुमचं जी डिमांड आहे त्या डिमांडनुसार आजचं जे लेक्चर आहे ते पुढे कंटिन्यू करायचं की नाही करायचं, हे मला तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. तुमच्या कमेंटनुसार आम्ही इथे कार्य करू, बरोबर. कारण आत्तापर्यंत सह्याद्री इन्स्टिट्यूट जे काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच सर्व काही कार्य करत आलेले आहे. त्यामुळे इथून सुद्धा आपलं जे काही होणार आहे ते तुमची जर मागणी असेल की चालेल सर अजून पुढचे आपण विश्लेषणाचे जे काही भाग आहे, यूट्यूबचे व्हिडिओ आहेत ते बनवा जेणेकरून आम्हाला फायदा होईल, ते पण सांगा. आणि नसेल जमेल की नाही सर हे व्हिडिओ एकच बस झाला, आता आम्हाला नाही पाहिजे, आमच्याकडे भरपूर सारं विश्लेषण आहे, ते सुद्धा सांगा. काही हरकत नाही, तुमचं जे डिमांड आहे त्यानुसार सांगा. बघा आज आपण इथे जे काही विश्लेषण बघितलं आहे सर्वांना समजलं असेल. तोपर्यंत आपण इथे थांबूया. सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद.